क्रिकेटच्या कोणत्याही फॉर्मॅटमध्ये शतक मारायचं म्हणलं की अनेक खेळाडूंना मेहनत करावी लागते, पण असेही काही खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकावलं आहे आणि असे रेकॉर्ड करून त्यांनी भारतालाच नाही तर जगाला आपली खेळण्याची शैली दाखवून दिली आहे। तसेच नुकतेच भारताची महिला उपकर्णधार स्मृती मानधनाने देखील तिन्ही प्रकारात शतक मारून एकमेव महिला खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे। हॅलो, मी श्रुती। चला तर पाहूयात या व्हिडिओतून कोणकोणत्या भारतीय खेळाडूंनी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक मारले आहे आणि स्मृतीने आणखी कोणती मोठी कामगिरी केली आहे। भारताच्या क्रिकेट इतिहासात फक्त 6 भारतीय खेळाडूंनी तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक मारले आहे। यात पहिल्या स्थानावर आहे सुरेश रायना। रायना हा आपल्या आक्रमक शैलीमुळे ओळखला जातो, तसेच त्याची गणना मोठ्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते। त्याने भारताला अनेक सामने जिंकून देण्यास मदत केली आहे। रायनाने त्याचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पहिले शतक 2008 ला मारले होते आणि ते शतक हाँगकाँग विरुद्ध केले, तर त्याचे T20चे शतक 2010 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाले। त्याच वर्षी श्रीलंका विरुद्ध कसोटीमध्ये शतकी खेळी केली आणि सर्व फॉर्मॅटमध्ये शतक करणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला। दुसरा खेळाडू म्हणजे भारताचा वन डे कर्णधार आणि ज्याची ख्याती हिटमॅन म्हणून संपूर्ण क्रिकेट जगतात आहे, तो म्हणजे रोहित शर्मा। यानेही या तिन्ही प्रकारात शतक मारण्याच्या यादीत नाव केलं आहे। रोहित हा मोठ्या धावसंख्येमुळे सुद्धा ओळखला जातो। त्याने अनेकदा भारताला सामने जिंकून दिले आहेत। त्यात त्याने नुकतेच T20चा कप आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकून दिली आहे। त्याने 2010 ला आपले पहिले एकदिवसीय शतक झिम्बाब्वे विरुद्ध मारले, 2013 ला कसोटीत वेस्ट इंडिज विरुद्ध केले आणि T20 मध्ये 2015 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक मारून तिन्ही फॉर्मॅटचा शतक पूर्ण केलं। तिसरा खेळाडू जो सध्याची चालू असलेली इंग्लंड कसोटी सामन्यात आपला क्लास दाखवत आहे, त्यात क्लासिक KL राहुलने आपल्या उत्तम खेळीने भारतासाठी अनेकदा मोलाची कामगिरी केली आहे। याने सुद्धा आपले एक दिवसीय शतक झिम्बाब्वे विरुद्धच मारले होते, तर 2016 ला त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध T20 शतक आणि 2025 मध्ये कसोटीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक झळकावलं। यासह यानेही तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक मारण्याच्या यादीत नाव कोरलं। चौथे भारतीय खेळाडू जो सर्वात तरुण भारतीय फलंदाज आहे, म्हणजे सध्याचा भारतीय कसोटी क्रिकेटचा कर्णधार आणि ज्याला प्रिन्स नावाने ओळखलं जातं, तो शुभमन गिल। याने तिन्ही प्रकारात शतक मारून सर्वात तरुण भारतीय खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे। यानेही झिम्बाब्वे विरुद्ध 2022 ला आपलं एक दिवसीय शतक पूर्ण केलं। त्याच वर्षी त्याने बांगलादेश विरुद्ध कसोटीत सुद्धा शतकी खेळी केली आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 2023 ला लगेच न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार खेळी करून T20 मध्येही शतक केले आणि तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक करणाऱ्या खेळाडूंपैकी हा एक भारतीय खेळाडू ठरला। पाचवा भारतीय फलंदाज कोण आहे माहितीये का? आपला किंग कोहली। आपल्या स्वतःच्या हिमतीवर त्याने अनेकदा भारताला सामने जिंकून दिले आहेत। 2011 चा वर्ल्ड कप, 2013 ला चॅम्पियन ट्रॉफी, त्यासोबतच ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि पाकिस्तान यासारख्या अनेक टीम विरुद्ध त्याने दमदार फलंदाजी केली। त्याने त्याचे पहिले एकदिवसीय शतक 2009 ला श्रीलंकेविरुद्ध मारले आणि 2012 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीत शतक मारून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 2 शतक पूर्ण केले। पण विराटला आपले तिसरे शतक पूर्ण करण्यासाठी तब्बल 10 वर्षांचा काळ लागला। त्याने 2022 ला अफगाणिस्तान विरुद्ध आपले T20 मधील पहिले शतक मारले आणि विराटही तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला। ज्याप्रमाणे तिन्ही प्रकारात पुरुष खेळाडूंनी शतक मारलं आहे, तशीच एक भारतीय महिला खेळाडू सुद्धा आहे आणि ती म्हणजे भारताची नॅशनल क्रश स्मृती मानधना। सध्या चालू असलेल्या T20 सामन्यात तिने शतक ठोकले आणि तिन्ही प्रकारात शतक मारणारी एकमेव भारतीय महिला खेळाडू ठरली। तसेच तिने T20 महिलांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली। यापूर्वी तिने पहिले एक दिवसीय शतक 2016 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध केले होते आणि 2021 ला याच संघाविरुद्ध कसोटीत सुद्धा शतक मारले। असे या एकमेव भारतीय महिला खेळाडूने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आणि तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक मारून पहिली भारतीय महिला खेळाडू होण्याचा मान मिळवला। या सर्व भारतीय खेळाडूंनी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक मारण्यात विक्रम केला आहे। यातील तुम्हाला कोणत्या भारतीय खेळाडूंची खेळी आवडली आणि तुम्हाला काय वाटतं आणखी कोणते खेळाडू असा विक्रम करून दाखवतील हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच अजून स्पोर्ट रिलेटेड अपडेटसाठी ABC स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।